हाय. तर आज मला हे पण शेअर करायचं आहे की मी आज एका नातेवाईकांच्या, खूप जवळच्या नातेवाईकांच्या घरी गेलेले आणि खूप आग्रहाचं आमंत्रण होतं त्यांचं. कारण त्यांच्या घराची वास्तुशांतीच होती थोडक्यात असं समजा. कारण घर डेव्हलप केलं आणि त्याच्यामध्ये भजन कीर्तन ठेवून, एखादी छोटीशी सत्संग ठेवून त्यांनी ज्या प्रेमाने खूप आग्रहाने आमंत्रण दिलं होतं तिथे आम्ही पोचलो. मी माझा परिवार पोचलो. पण तिथे जो मान सन्मान, आदर सत्कार आणि जो आनंद मिळाला आम्हाला बघून, त्यांना जो आनंद झाला की तुम्ही आल्या म्हणून खूपच आनंद झाला आहे. तर खरंच मला तो आनंद घेऊन मी एवढा घेऊन आले की तो अगदी हृदय भरून निघालेलं आहे आणि कंठ दाटत होता अक्षरशः की एवढं प्रेम कोण कोणाला करतं. आणि ही माणसं जी आपल्यावर प्रेम करणारी असतात ना, आपली ओढ दाखवतात, आपला सन्मान करतात, आदर करतात, सत्कार करतात, ही फक्त न फक्त प्रेम द्यायसाठीच आपल्या आयुष्यात आलेली असतात. तर अशा माणसाची खरंच किंमत करा. अशा लोकांनी, आपल्यावर प्रेम करणाऱ्यांनी जर आपल्याला हाक मारली, कुठल्याही सुखादुखांना बोलवलं तर आवर्जून जा आणि त्यांना वेळ द्या. हीच माणसं खरी आपली असतात या जगामध्ये. बस एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. माणसं ओळखायला शिका. प्रेम करणाऱ्या माणसांना कधीही अंतर नका देऊ. मी घरी आलेले आहे, अजून आशीर्वादच आशीर्वाद निघत आहेत त्या परिवारासाठी, त्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी. तर खरंच अशा लोकांची किंमत झाली पाहिजे आयुष्यामध्ये. तर एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून. आवडली असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा,